गाव वाड्या वस्त्या तांड्यावरील अमृतपूर्वच्या गणेशोत्सवाच्या वतीने कार्यक्रमाचे मनापासून समर्पण झालेलं आहे। मंचावरती कार्यक्रमांच्या आगमनानंतर अतिरिक्त कोणी येणार नाही। सगळ्यांना विनंती खाली बसून घ्या। स्टेजच्या उजव्या डाव्या बाजूला कुणी उभं राहू नका। स्टेजच्या उजव्या डाव्या बाजूला कुणी यायचे नाही। प्रशासनाचा सर्वजण आपण टाळ्यांचा गजर साहेबांसाठी करूयात आणि महाराष्ट्राच्या वाघिणीचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं गाव पाड्या वस्त्या तांड्यावरून या भागात उपस्थित असलेल्या या भूतपूर्व जनसंग्रामाच्या वतीनं या नांदूर घाटनगरीमध्ये आदरणीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे। या भागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती संतोषदादा हंगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून लोकनेते आदरणीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे स्वागत या भागातील चिमुकल्या वाघिणींच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वाघिणीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे। या नांदूर घाट नगरीमधील चिमुकल्या वाघिणींच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वाघिणीचं स्वागत नांदूर घाट नगरीमधील या सर्व चिमुकल्या वाघिणींच्या माध्यमातून या ठिकाणी अभूतपूर्व असं स्वागत होत आहे। सगळ्यांना विनंती आहे स्टेजवरती असलेल्या सगळ्यांना विनंती शांतता बाळगायची। एकदा आपण सगळ्यांनी घोषणा द्यायच्या आपल्या भागाच्या आमदार नमिताताई मुंगला यांचा सत्कार नांदूर घाटचे माजी सरपंच पांडुरंग चांगल तसंच नांदूर घाटचे माजी उपसरपंच सुनील जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी आमदार नमिताताई मुंगला यांचा सत्कार करावा। या निमित्तानं या विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंगला यांचं स्वागत होतं। उपस्थितांना विनंती आहे आपण आता सगळ्यांनी शांतता बाळगायची आहे। लोकनेते स्वर्गीय प्रेम करणारा हा भूतपूर्व जनसेना गाववाडी वाड्या वस्त्या तांड्यावरून ताई साहेबांना ऐकण्यासाठी ताई साहेबांच्या स्वागतासाठी उपस्थित मी या ठिकाणी हात जोडतो सगळ्यांना। तेव्हा माणसं पाठीमागे तुम्ही उभा करत त्यांना दिसणार हात जोडून विनंती आहे सगळ्या ताईंना बघायला आले आपणही पाहायला आलो ऐकायला आलो मागच्यांना आपला त्रास होऊ नये प्लीज हात जोडून विनंती आहे खाली बसा प्लीज 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 बसा प्लीज बसा खाली। सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी होतो। सगळ्यांनी खाली बसायचं। आपल्या पाठीमागे सगळी पुरुष मंडळी या भागातली सगळी नागरिक उपस्थित आहेत। सगळ्यांना विनंती आहे शांततेत आपण सर्वांनी खाली बसायचं।
नांदूर घाट नगरीमध्ये ताईसाहेबांचं अभूतपूर्व असं स्वागत आपल्या सर्वांच्या साक्षीनं याची याची आपण सगळ्यांनी अनुभवलंय। ताईसाहेबांचं पुन्हा एकदा संतोषदादा हंगे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत या निमित्तानं आहे। उपस्थित असलेल्या सर्व उपस्थितांचं देखील शब्द सुमनांनी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। वेळेअभावी आपण सर्वांचा नामोल्लेख न करता उपस्थित असलेल्या सर्वांचं शब्द सुमनांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी स्वागत करूयात आणि या भागाचे सर्व उपस्थितांचे लाडके जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आदरणीय संतोषदादा हंगे यांना विनंती करूयात या सभेत आपण प्रास्ताविक करायचे। एकदा हात उंचावून आपण संतोषदादांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आणि त्यांना विनंती करायचं आहे आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करायचं। ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहतो 5:30 वाजल्यापासून आपण सर्वजण या ठिकाणी ताईची वाट पाहता, पण तोच जोश आणि तोच जल्लोष आपल्या सर्वांचा या ठिकाणी चेहऱ्यावरून मला दिसतोय। याचा अर्थ 4 सूर्य आपल्याला सांगायची गरज नाहीये। आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या या प्रचारासाठी या ठिकाणी आपल्याला सर्वांना संबोधित करण्यासाठी आलेल्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे या भागाच्या आमदार नमिताताई मुंडरा आणि मी सगळ्या व्यासपीठाची हात जोडून माफी मागतो। सगळ्यांचे जर नाव घ्यायचं म्हणलं तर वेळ लागेल, मला सगळ्यांची परवानगी करायला। तर व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले 72 मतदार बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 13 तारखेला या ठिकाणी ज्यांना महाराष्ट्राची वाघीण म्हणून ओळखलं जातं, ज्यांना विकासाचं या ठिकाणी एक गंगा आणणारं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं, त्याच्या सर्वांच्या नेत्या पंकजाताई साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचा संकल्प करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत। या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेणार नाही, फक्त 40-45 मिनिटच वेळ आपल्याकडे शिल्लक आहे। मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला विकासाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी सांगायची आवश्यकता आहे असं वाटत नाही, कारण 2014 ते 19 या काळामध्ये पंकजाताई साहेब पालकमंत्री असताना आपण सर्वांनी बघितलंय की आपल्या या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जर कोणी केलं तर त्या पंकजा मुंडे यांनी केलंय। आणि मी एवढीच विनंती करणार आहे, उमेदवाराची तुलना करा, उमेदवार त्या ठिकाणी कोण कोणत्या पद्धतीचा हे बघा। हे सगळ्यांना दिसत असताना सुद्धा विरोधक कुठल्याही थराला जाऊन कसाही प्रचार करतायत, पण त्यांच्या भूल थपाला बळी पडू नका। व्यासपीठावर बघा, सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी पंकजाताईंना आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे। या ठिकाणी मी 1 मिनिटामध्ये सांगतो, विरोधी पक्षाचे उमेदवार नांदूर घाटमध्ये आले आणि नांदूर घाटमध्ये आल्यानंतर मला असं वाटलं की आता कुठल्या तरी विकासाच्या विषयावर चर्चा करतील, काही बोलतील। त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, शेजारी बसणाऱ्या त्यांच्या काय नाल्या गहाण ही 15 वर्षापूर्वी या ठिकाणी होती। आज मी या ठिकाणी उभं राहून सांगतो, नांदूरच्या पूर्ण गडीला वेढा मारून आल्यानंतर नकाला चिखल जर लागला तर मी त्या ठिकाणी दोषी आहे। हे खरं का खोटं आहे तुम्ही हातवर करून सांगा। आणि विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणले 15 वर्षापूर्वीचं नांदूर बघण्याची इच्छा आहे, आणि नंतर पुन्हा भाषणामध्ये म्हणले की 15 वर्षापूर्वी भाजपला इथं मतच पडत नव्हते आणि भाजपला ज्या पद्धतीनं मत तसं, अरे भाजपला मत आज नाही, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून या ठिकाणच्या जनतेनं त्यांच्यावर प्रेम केलंय, हे तुम्ही विसरू नका। आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक निवडणुकीत पंकजाताई ज्या उमेदवाराला सांगतील की हा उमेदवार मी उभा केलाय, त्या उमेदवाराला तुम्ही त्या ठिकाणी आजपर्यंत आशीर्वाद देत। संघाच्या विद्यमान आमदार आदरणीय नमिताताई मुंदडा आपलं मनोगत व्यक्त करतात, आपण त्यांना विनंती करूयात। आदरणीय नमिताताई मुंदडा। नमस्कार। आज महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय पंकजाताई साहेब यांची जाहीर सभा इकडे नांदूर घाट मध्ये होत आहे।
आपल्या वेळेचा अभाव असल्याने मी सगळ्यांचं नावं घेत नाही, सन्मान्य व्यासपीठ असं म्हणते. आपल्या ताई ह्या निवडून येणार आहे, हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेमध्ये 500च्या वर 550च्या वर खासदार आहेत, पण या सर्व खासदारांच्या मध्ये आपल्या उमेदवार पहिल्या रांगेत बसणार आहे का मागच्या रांगेत बसणार आहेत? पहिल्या रांगेत बसणार आहेत. आणि ताईसाहेबांना ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहोत. आपण ताईसाहेबांना विनंती करूयात या जनसमुदायाला आपण मार्गदर्शन करायचं. सागराची गाज, विकासाचा ताज, खऱ्याचा आवाज. ताई तुम्ही एकदा हात उंचावला, आपण ताईसाहेबांचं स्वागत करूयात. आदरणीय पंकजा ताईसाहेब, तुम आगे बढ़ो. अमर रहे, अमर रहे. ताईसाहेबांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. आज नांदुरबार या जिल्हा परिषद गटामध्ये अंकुशराव इंगळे कुठे गेले? अंकुशराव सॉरी, माझ्या लक्षातच नाही. माझं बघितलं, नमस्कार केला, पुन्हा म्हणाले कुठे. मंचावर उपस्थित आमचे सुनील आबा, वसंतभाऊ केदार, नंदूदादा मोराळे, शिवाजी जाधव, वाघमोडे अण्णा आणि त्याची परतफेड मी प्रचंड विकास करून करणार आहे. माझा विकास तुम्हाला सांगायची गरज आहे का? मी उमेदवार म्हणून जेव्हा जाहीर झाले तेव्हा तुमच्या पैकी कुणाला असं वाटलं का की ताई उमेदवार व्हायला नाही पाहिजे होत्या, उमेदवार होण्याच्या पात्रतेच्या नाही, असं कुणाला वाटलं? इकडे कुणाला वाटलं का? नाही तर वाटायचं उगाच सभा आली मोड पण उलटे करणार आहेत. तिकडं वाटलं का कुणाला? दुकानामध्ये वरून लांबून ऐकणाऱ्यांना तरी मनातल्या मनात की पंकजा ताई काही लायक उमेदवारच नाही, असं वाटलं का रे बाबांनो? पंकजा ताईंनी या जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही असं कुणाला वाटलं का? ज्याला मला मत द्यावं वाटत नाही ते सुद्धा म्हणते की पंकजा ताईने खूप काम केलंय, खूप विकास केलाय. आणि मग मत का नाही द्यायचे? का मत द्यायचे नाही? आता हे मत म्हणजे विकासाला मत आहे हे वेगळे सिद्ध करायची गरज नाही. मी 5 वर्षात तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची परतफेड विकासाने केलेली आहे. या नांदुरघाटमध्ये मी अनेक वर्ष येते. आज ही नांदुरघाटची परिस्थिती आहे. बाजार होता इथे एकदम कचरा होता. आठवते ते ओटे बिटे बांधून बाजार पलीकडे आपण बांधलाय, हे झाडं लावलेत, हे असं काहीच नव्हतं, नुसता कचरा होता. मी पहिल्यांदा आले तर हे जिल्हा परिषद ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून निधी दिलाय. हे नांदूरला यायला आता मी निघाले होते. कुठल्या गावात निघाला? पण पिंपळवंडीवरनं आले मी. कुठं खड्डा नाही हो रस्त्यात. एक थोडा पॅच होता जिथं रस्त्याचं काम चालू होतं म्हणून खोदलेलं होतं. जे 110-120च्या स्पीडने आमची गाडी पळाली तिकडच येऊन ब्रेक लावला मी. ते लोक बघून कुठंच पोटातल्या पाणी हल्लं नाही. हे टाईम नाही दिलं. हे रस्ते कुणी दिले? सांगा कुणी दिले? नॅशनल हायवे कुणी दिले? रेल्वे कुणी दिली? मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कुणी दिला? 25-15 कुणी दिला? आणि विमा किती विमा? बक्का विमा आठवते का? तुमच्या सगळ्यांच्या अकाउंट मध्ये एवढा विमा पडत होता. एक म्हातारा माणूस मला म्हणला, अहो ताई माझं आयुष्य गेलं पण मला एवढं पीक सुद्धा कधी घेता आलं नाही, एवढा विमा तुम्ही दिलाय, तुम्ही आमची काळजी घेतली. मला माझा भावच वाढलाय. शेत माझ्या नावावर, विमा माझ्या नावावर येतो. लेखतून मला लय चांगलं वागायला तुमच्यावर. हे मला एका म्हाताऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं. आता आहे का विमा? आता आहे का विमा? हे खुर्चीवर बसणारे शेतकरी दिसायलेत की टोपी घातलेले, गमछे घेतलेले, आहे का विमा? का नाही? तुम्हाला कसला विमा? तुम्ही शेती करतात का रे? शेती करतात तुम्ही?
पंधरावी शिकून शेती करतो, चांगली गोष्ट आहे का? काय वाघिणी? बर, मला एकाने सांगितलं, बर 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 बर, हळू हळू हळू. मला एकाने सांगितलं, ताई तुम्ही मुंडे साहेबांपेक्षा जास्त विकास केला. मी म्हणलं आता मी स्वर्गात गेल्यावर माझ्या बापाला कौतुक वाटेल ना रे. मग ते म्हणले पण ताई तुम्ही खूप कस काय एवढा विकास केला, दिसतो डोळ्याला. नाही तर पहिले एमड्या पळवणं, बिलं उचलणं, खोटे पैसे खाणं हे प्रकार होते जिल्हा परिषद. मी म्हणलं वाघीण म्हणले हे म्हणून आठवलं. म्हणजे वाघीण असती, वाघ शिकार करून खाऊन पिऊन निघून जातो, कोण कुत्रे खाते. पण वाघीण तसं करत नाही. वाघीण शिकार करून आधी बछड्यांची वाट बघते. आपले बछडे आपले छावे त्यांनी खाल्लं, मग तिथे शिकार सोडून देते. तसं माझ्या या शेतकऱ्यांसाठी मला विमा आणायचा आहे, शेतकऱ्यांसाठी अनुदान आणायचंय. त्याच्यात जर 1 रुपया कोणी घेतला तर त्याला माफी कधीच नाही, हे त्याला माहित होतं म्हणून चांगलं काम. ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अहो आमच्याकडे गावामध्ये काय परिस्थिती होती. आम्ही जेव्हा लोकसभा लढलो 2014ला, किती वाईट परिस्थिती होती. अशा किती गावं, किती वाड्या या भागामध्ये होत्या. त्या गावात आणि वाड्यामध्ये जेव्हा मी जायचे, लोक सांगायचे ताई एखादा पेशंट असेल तर झोळी करून आम्हाला न्यावा लागतो. एखादी गरोदर स्त्री असेल, काळातून झाल्या तर किती वेळा दवाखान्यात जायच्या आधी बाळ होतात, किती लोक दगावून जातात. यांची दया मनामध्ये प्रेम करुणा होती म्हणून हे रस्ते केले. काय नाही केलं, सगळं केलं. 5 वर्ष घरी बसून बघितलं. बसले का नाही घरी? मग मला सांगा, 5 वर्ष मी घरी बसले तर माझं काही गडबड नुकसान झालं का? कुणाचं नुकसान झालं? मग आता मला घरीच बसवायचंय का पाठवायचं दिल्लीला? मग जर दिल्लीला पाठवायचं असेल, मुंडे साहेबांनी दिल्लीला जायचा निर्णय घेतला आणि माझा राजकारणातला प्रवेश झाला. मुंडे साहेबांनी मला सांगितलं 5 वर्ष मला दे तुझ्या आयुष्यातली पंकजा, मला आता तुझ्याशिवाय कोणी नाही, मी एकटा पडलोय. मी सगळं सोडून वैभवाचं जीवन माझ्या पित्याच्या मदतीसाठी धावून आले. माझे 5 वर्ष पूर्ण व्हायचे होते आणि मी त्यांना सांगणार होते आता मला रजा द्या बाबा, आता तुमचं राजकारण संपलं, आता तुम्ही मंत्री झालात, आता मला रजा द्या. पण ते सांगायच्या आधीच बाबा जगातून निघून गेले. 5 वर्ष माझ्याकडून मागितले होते पण ते पूर्ण व्हायच्या आधीच ते निघून गेले. ते त्यांचं कर्ज, त्यांचं प्रेम, त्यांचं स्वप्न त्यांनी अर्ध्या ताटावून उठून जाणं जिवारी लागलं. म्हणून महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी पूर्ण संघर्ष यात्रा केली, गावोगावी फिरले, मेहनत केली, सरकार आणलं, मंत्री झाले आणि तुमची ओटी विकासाने भरली. अंतिम संस्कार केले. मी गोपीनाथ मुंडेंच्या सहानुभूतीची मतं मागत नाही, मी मुंडे साहेबांच्या नावाने मतं मागत नाही, मी रडून मतं मागत नाही. मी 4 जूनच तारीख आली की ओ निकालाची. 4 जून हा 4 जून काळा दिवस झाला आपल्यासाठी. त्या दिवशी हा निकाल आहे. आनंद आहे का दुःख आहे, उत्साह आहे का भीती वाटते मला नाही सांगता येणार. पण एवढंच सांगते, दूधही आपल्याला पोळलंय, ताकही फुंकून पितो माणूस दूध पोळल्यानंतर. तुमचं इथं पक्क आहे, तुम्ही मतच देणार आहे, मग काही करा नाही तर नाही करा. माझ्या या जिल्ह्यासाठी 3 गोष्टी करा, 3 गोष्टी. एक माझ्या जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करा. मी केले तुमच्या इथे एवढे बंधारे, आंबेवाडी वगैरे या सगळ्या गावामध्ये. अरे अजून टँकर लागत नाही, एवढा उन्हाळा झाला तरी इतकी परिस्थिती. 50 बंधारे केले, 50. जेवढं मागेल तेवढं केलं, जेवढं डोळी फाटेपर्यंत दिलं. आज मी त्यांना सांगणार आहे की कायमचा माझ्या जिल्ह्यातला दुष्काळ निघून जाईल अशा प्रकारचं काम करा. एवढ्यासाठी मला 5 वर्ष पाहिजे. मी मोदीजींना म्हणणार आहे, माझे माणसं ऊसतोडाला जातात, हे गरीब पोरं ऊसतोडाला जातात, सगळं गावच्या गाव रिकाम होते, नुसते म्हातारे लेकरं राहतात. असं जीवन कोण जगते? माझ्या ऊस तोडणाऱ्यांसाठी मला करायचं होतं
स्पष्टच सांगते, मला जबाबदारी दिली नाही, श्रेय मिळेल मला म्हणून मला जबाबदारी दिली नाही. 5 वर्ष मी मंत्री होते, म्हणायचे मला ऊसतोड कामगारांचं ते बघू द्या, ते दुसऱ्यालाच महामंडळ, दुसऱ्याच खात्याला तो जबाबदारी, झालंच नाही ते काम. मग तुम्ही पडले. पण मला एवढ्यासाठी 5 वर्ष पाहिजे की या ऊसतोड कामगारांना बाहेर जायला लागू नये. जिथे जास्तीत जास्त ऊसतोड कामगार आहेत तिथे 10,000 तरुणांना रोजगार देणारा एक मोठा प्रकल्प तिथे व्हावा. असे 2-3 प्रकल्प जर झाले तर माझ्या या जिल्ह्यातल्या तरुणाला बाहेर जायची गरज नाही, वनवन करायची गरज नाही पडणार. हे एक माझं काम आहे. आणि तिसरं, माझ्याकडे रोज लोक भेटायला येतात. मला 100 लोक भेटले त्यातले 10 पेशंट असतात आणि त्या 10 मधले किमान 3-4 ला कॅन्सर झालेला असतो, कुणाची किडनी फेल आहे, कुणाला ऑपरेशन आहे, परवडत नाही, जमीन विकतात, दागिने विकतात, कर्ज करून ठेवतात आणि तरी जीव वाचवता येत. माझ्या बीड जिल्ह्याच्या लोकांचा जीव वाचावा, बीड जिल्ह्याचाच इलाज व्हावा म्हणून इथे मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सरच्या केअरचं हॉस्पिटल इथे झालं पाहिजे. जसं बार्शीला, जसं लातूरला संघाने केलेलं आहे, असं जर हॉस्पिटल इथे झालं आणि त्याला जर चॅरिटेबल ट्रस्ट जोडला तर मला वाटतं की माझ्या जिल्ह्यातला माणूस इलाजा वाचून आणि पैसा वाचून मरणार नाही. ही माझी गरज वाटते मला, ही माझी गरज वाटते. मी त्याच्यासाठी माझी जमीन सुद्धा दान करायला तयार आहे की ज्याच्यावर तुम्ही हॉस्पिटल बांधा. मला या जिल्ह्याचा विकास करण्याची संधी होती, पण मला आधी त्या विकासाची सुरुवात करण्यासाठी पाया मजबूत करायचा होता. पाया, मला सांगा, पाया मजबूत नसेल तर इमारत टिकेल का? मी जिल्ह्यात सगळ्यांना, कुणालाही मी भेटले मोठ्या उद्योगपतीला आणि त्यांना म्हणलं मला या जिल्ह्यात उद्योग द्या. ते म्हणते तुमच्या जिल्ह्यात रेल्वेच नाही, हायवे नाही, रस्ते नाही, पाणी नाही, कसा द्यायचा उद्योग? म्हणून 5 वर्ष नॅशनल हायवे, स्टेट हायवे, रस्ते बांधले आणि रेल्वे अमळनेर पर्यंत आता रोज येते. पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये परळीपर्यंत रेल्वे येईल आणि वंदे भारत ट्रेन आपल्याकडून धावण्यासाठी मी मोदींना विनंती करेन. आणि हे झाल्यानंतर आता उद्योग म्हणू शकत नाही की तुमच्याकडे रेल्वे नाही, रूळ नाही, आम्ही कसं यायचं. आता उद्योगपती इथे येऊ शकतील. मोदीजींनी आग्रह केला तर कोणी नाही म्हणू शकणार नाही. मी एवढीच विनंती करेन की या भागातल्या विकासाला ही दिशा द्या. ह्याच्यासाठी मला 5 वर्ष द्या, ह्याच्या पलीकडे काही नाही. आता हे 5 वर्ष मागणं गुन्हा आहे. 22-25 वर्ष राजकारणात काम करणाऱ्या लोकांचा जनतेचा असणारा संपर्क गुन्हा आहे. मग आता राजकारण कशामुळे हे काय कलाटणी घेत आहे? काय परिस्थिती आहे राजकारणामध्ये? कोण कशासाठी मतदान करते? अरे तुम्हाला जेवढा अनुभव असेल समोरच्या उमेदवाराला या देशात कुणालाच नसेल. या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यांनी पाहिलेलं आहे काय काम करतात ते. मला त्यांना टीका नाही करायची, ते काय फार परक येत असं माझं म्हणणं नाही, पण तरी उगाच बुद्धिभेद आणि फुकटच माणसाला मत नसले पाहिजे तरी देतात, अशी परिस्थिती आहे. बुद्धिभेद. मुसलमानांना म्हणायचं अरे बापरे भाजप से डरो, भाजप से डरो, पंकजा मुंडे को मतदान करेंगे तो कुछ खैर नाही. अरे काय काय झालं? 10 वर्षात कोणत्या मुस्लिम बांधवाच्या केसाला तरी धक्का लागला? कायदे झाले, कायदे झाले, कसले कायदे? अरे ते कायदे आपल्या बॉर्डरला सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. बॉर्डर सुरक्षित ठेवायचे नाही देशाच्या. आपल्या देशामध्ये इलिगल इमिग्रंट यावे, बाहेरचे लोक येऊन राहावे, त्यांनी देशाची सुरक्षा धोक्यात यावी, त्याच्यासाठी कायदे नाही करायचे. याच्यामध्ये कुणाला धोका आहे? ज्यांचे इथे बाप होते, इथे आजोबा होते, इथे पंजोबा होते, त्यांना इथून कोणीच हलवणार नाही. त्यांच्यापैकी कोणी बांगलादेशहून आले का घाबरायला? हे बॉर्डरसाठीच्या घुसपैठियांसाठी निर्णय आहेत आणि हेच निर्णय फक्त बांगलादेशीसाठी नाही, मुस्लिमांसाठी नाही, उत्तर पूर्वेकडून काही आपल्याकडे येतात बाहेरच्या छोट्या छोट्या देशातून लोक, त्यांनाही हाच नियम आहे ना. हे चुकीच्या पद्धतीने प्रचार करतात. अशा प्रचाराला मुस्लिम बांधवांनी बळी पडता कामा नये. मग दुसरा प्रचार करतील जातीचा. आता प्रचार कोणी करू शकत नाही जातीचा, पण पद्धत तीच चालली. बोलताय कोणी, नाही बोलताय कोणी, कोणी सोशल मीडियाचा वापर करताय, कोणी युट्यूबचा वापर करताय. पण हे राजकारण बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी योग्य नाही. सगळा विकास स्वतःच्या जिल्ह्यात, सगळ्या सत्ता स्वतःच्या घरात ठेवणारे माझ्या जिल्ह्यात जातीपातीच्या भिंती उभारतात दर निवडणुकीला आणि पुन्हा 5 वर्ष ढुंकून देखील बघत नाही.
त्यांना या जिल्ह्याची जनता थारा देणार नाही हा मला विश्वास आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना अत्यंत नम्रपणे आवाहन करते की येणाऱ्या 13 तारखेला तुम्ही मला प्रचंड मताने विजयी करा. प्रचंड. कशामुळे मी प्रचंड मतं मागते? देश बघायला हो निवडणुकीकडे. देश बघायला कशाला आले? एवढी गर्दी सगळ्याला झालीये. आम्ही विचार करतो 1000 येणार असतील तर लोक 2000 येतात. आम्ही विचार करतो 4000 येतात, 8000 येतात. ही केवढी मोठी गर्दी आहे. मग या गर्दीमधले लोक मला ऐकायला तर आलात ना, ऐकायला तर आलात. आता काय कोणतरी पंकजा त्यांना अडवणार काय? जाऊ दे, लहान लहान लेकरे. माझ्या लेकराची वय आता 22 वर्ष झाले. या राजकारणात प्रत्येक मतदाराला, बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला माझ्या माऊलीच्या नजरेने मी बघत असते. विकास करताना माऊलीची नजर कधीच कुणाला कमी करत नसते. मी त्याच माऊलीच्या नजरेने तुमच्याकडे बघते आणि तुमचा विकास करते. माझ्या आभार दौऱ्यात मी म्हणायचे गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. हे तुम्ही माझी मायभूमी आहात. हा जिल्हा या मातीत कर्मभूमी आहे माझी, ही जन्मभूमी आहे. या मातीतच माझे वडील मिसळलेत आणि त्यांचे संस्कार माझ्या आणि तुमच्या रक्तात मिसळलेले. का मतदान करणार नाही या जिल्ह्याचे लोक? मी या जिल्ह्याला जिंकवण्यासाठी निवडणूक लढते आणि जिल्ह्याला हरवण्यासाठी समोरची पार्टी निवडणूक लढते. ही निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे नाहीच. ही निवडणूक बीड जिल्ह्याचा विकास विरुद्ध बीड जिल्हा भकास ही निवडणूक आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी म्हणजे आता आपल्यावरची राष्ट्रवादी नाही का, दुसरी. आता काय किती वाजले माहित आहे? घड्याळ आपल्या बरोबरच, चिंता करू नका. पण ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी नाही. ही निवडणूक बीड जिल्ह्याचा विकास विरुद्ध बीड जिल्ह्यातल्या चुकीच्या गोष्टींना खतपाणी देणाऱ्या शक्तींच्या विरुद्ध आहे. माझ्या गावात काही लोक जातात, गावात 30 मत आहेत, 40 मत आहेत, सगळे बसतात चौकात. पंकजा ताईला नाही का? कारण काही सांगता येत नाही. पंकजा ताईने काम केला का? हो. विमा दिला का? हो. विकास केला का? हो. पण तरी नाही. एक तरुण मला ताई जातीसाठी माती खायची आहे. म्हणजे माती कशाला खायची? माती काय खाता? गुलाबजामुन खा, मोदक खा, पुरणपोळी खा. माती कशाला खाता? तुम्हीच म्हणता माती आहे, तुम्हीच खाता. माझ्यासाठी तुम्ही मतदान करणं म्हणजे बीड जिल्ह्याच्या मातीसाठी. जातीसाठी माती खाण्यापेक्षा मातीसाठी जाती विसरून जा रे. मातीसाठी जाती विसरून जा. मला स्वतःसाठी काही नको, माय मावल्यांना काही नको. तुमच्या सुना इथे सगळ्या पोरी बसल्यात बघा, बांगड्या पाटल्या गळ्यात कानातले दागिने घालून बसल्यात. माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. मला स्वतःसाठी काहीच नकोय. मला दागिने घालायचे नाहीत, मला मिरवायचं नाही, मला गाड्या नको, मला बंगले नको, मला कुठलाही विलास नको. मला फक्त पाहिजे तो विकास माझ्या लोकांसाठी. आणि उत्तर कापणाऱ्यांनी माझ्यासाठी 11 कोटी जमवले. कुणाला नशीब लागलंय हे? कुणाला? माझ्या कारखान्यावर रेड गेल्यावर ह्या लेकरांनी 11 कोटी जमवले माझ्यासाठी. माझ्या आईला मी सांगितलं, बेटा तुझ्या आधी पालकमंत्री पंकजा मुंडे विकास करते, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे विकास करते. पंकजा मुंडे नुसती एकटी विकास करत नाही. आणि म्हणून माझ्या नावाच्या मागे काय लावले त्याच्यावर तुम्हीच माझ्यावर प्रेम नाही, पण मला तुमची ओटी विकासाने भरण्यासाठी माझ्या नावाच्या मागे काहीतरी लावायचंय. सगळे म्हणतात ताई मंत्री होणार वगैरे. मी म्हणत नाही रे बाबांना, मी म्हणत नाही. पण खासदार तर करा. खासदार जर केलं, एवढं माझं म्हणणं आहे, तेवढं करा. माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला वचन दिलेलं आहे, मी त्याला कधीच पाठ दाखवली नाही. माझे बाबा एक वाक्य नेहमी म्हणायचे, मी साहेब